अध्याय 30. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्यराना, लागतसे सिद्धाची चरणा, विनवितसे कर जोडुनी जाना, भक्तिभावे करुणी. जय जयाजी सिद्धमुनी, तुझी तारक भवारणी, अज्ञान तिमिर नासोनी, ज्योती स्वरूप तूच होसी. अविद्या माया सागरी, बुडालो होतो महापुरी, तव कृपा झाली यावरी. तारिले माते स्वामिया, तुवा दाविला निजपंत, जेने जोडे परमार्थ, विश्वपाळक गुरुनाथ. तुची होसी स्वामिया, गुरुचरित्र सुधारस, तव पाजिला आम्हास तृप्त नव्हे गा मानस. तृषा आणिक होतसे, तवा केले उपकारासी, उत्तीर्ण नव्हे वंशवंशी. निजरूप आम्हासी दाविले की सिद्धमुनी, मागे कथा निरोपलीसी, अभिनव लीला दाविसी. पतिता करी विख्यातीसी, वेदचारी बोलविले, त्रिविक्रम मुनीश्वरासी. बोधिले ज्ञानप्रकाशी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी दातारा. ऐकुनी शिष्याचे वचन, संतोषले सिद्धदान, प्रेम भावे आलिंगन, आश्वासले ते वेळी. धन्य धन्य शिष्यमौळी, तुझ लादले अभिष्ट सकळी. गुरुची कृपा तात्काळी, झाली आता परियेसा. धन्य धन्य तव वाणी, वेद लागला गुरुचरणी. तू तरलासी भवारणी, सकळाभिष्टे साधती. तुवा पुसिला वृत्तांत, संतोष झाला आजी बहुत. श्रीगुरु महिमा ख्यात, अगम्य असे सांगता, एक एक महिमा सांगता, विस्तारेल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझा आता निरोपित परियेसी, पुढे असता वर्तमानी. तया गानगा ग्रामभुवनी, महिमा होतसे नित्यदिनी. प्रख्यात रूपे जानपा, त्रिमूर्तीचा अवतार झाला, नरसिंह सरस्वती नर. महिमा त्याचा अपरंपार, सांगता अगम्य परियेसा. तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू. प्रकाश तत्व चहुराष्ट्री थोरू, समस्त येती दर्शना. महिमा त्या मूर्तीची सांगता आम्हा शक्ती कैची. काया धरुणी मनुष्याची, चरित्र केले भूमीवरी. भक्त येती यात्रेसी, एक भावे भक्तीसी. श्रीगुरु दर्शन मात्रेसी, सगळाभिष्टे पावती. दीन होती श्रेयायुक्त वांजेसी, होय पुत्र त्वरित कुष्ठे असे. जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा, अक्षहीना अक्षयती. बधिर करणी ऐकती, अपस्मरादी रोग जाती. श्रीगुरुचरण दर्शने परीस लागता लोहासी, सुवर्ण होय तात्काळीसी. श्रीगुरु कृपा होय ज्यांसी, सकळाभिष्टे पावती. ऐसी असता वर्तमानी, उत्तर देशी माहूर स्थानी. होता एक विप्रधनी, नाव तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मर्ती, करी दुःख अनेक वृत्ती. दत्तात्रेयासे आराधिती, स्त्रीपुरुष दोघे जण. पुढे झाला अनेक सूत, तयांचे नाव ठेविले दत्त. असती आपण धनवंत, अतिप्रीती पुत्रावरी. एक पुत्र तया घरी, अतिप्रीती तयावरी. झाली 5 संवत्सरे व्रत बंद केला त्यासी. वर्ष 12 होता त्यासी, विवाह करीती प्रीतीसी. अति सुंदर नवरीसी, विचारून प्रती करे. मदनाचे रतिसरसी, रूप दिसे नवरीसे. माता पिता अतिहर्षी, पाहुणी आल्हादती. दाम्पत्य एकची वयासी, अतिप्रेमे महाहर्षी. वर्धता झाली 16 वर्ष तया विप्रासी. दोघे सुंदर सुलक्षण, एकावरी एकाचा प्राण न विसविती. एक सन अतिप्रेम परियेसा. ऐसे प्रेम असता देखा, व्याधी आली त्या बाळका. अनेक औषध देथा देखा, आरोग्य त्यासी न होय. न रुचे अन्न त्यासी, सदा राही उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी, आपण न देई अन्न कदा. पुरुषावरी आपला प्राण करी नित्य उपोषण. पतीस देता औषध, आपण प्राशन करी परियेसा. येणे परी 3 वर्षेशी, व्याधी झाली शेयासी. पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषा सवे कष्ट तसे. पुरुष देह सीन झाला, आपण त्यासारखी अबला. तीर्थ घेऊनी चरण कमळा, काळ क्रमी तया जवळी. दुर्गंधी झाला देह, जवळी न ये वैद्य साचा. सुमनोभाव पतिव्रतेचा, न विसंबे क्षणभरी. जितुके अन्न पतीसी, तितुके ग्रास आपणासी. जे जे औषध त्यासी, आपण ते घेतसे. माता पिता दयाद गोती, सकळ तिसी निवारिती. पतिव्रता ज्ञानवंती, नायके बोल कवनांचे. दिव्यस्त्रे आभारण, सकळ तेजुनी भूषण. पुरुषावरी आपला प्राण, काय सुख म्हणतसे. उभयंताची माता पिता, महाधनिक तत्वता. पुत्र कन्येसी पाहता, अति दुःख करीत ती परियसी. अनेक जप अनुष्ठान मंत्र विद्या महाहवन. अपरिमित ब्राह्मण भोजन करिविती परियेसा. अनेक परिचय वैद्य येती, नाना रस औषध देती. शमन न होय कवने रीती, महाव्याधी व्यापली. पुसताती जोशियासी, पूजती कुळदेवितेसी. काही केल्या पुत्रासी, आरोग्य कदा न होय. वैद्य म्हणती तये वेळी, नवे
बरवे यासी आढळी अखिल हे राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे एकोणी माता पिता दुःखे दाटूनी करीती चिंता जय स्वामी जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधने तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी जिरेल एकची पुत्र आमुचे वंशी त्याशी जरी न राखीसी प्राण देवो तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसी नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगन म्हणे आपुले भोग सरले जितके ऋण तुम्ही दिदले अधिक घेऊ कैचे भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे म्हणता माता पिता दोघे झाली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे करुणिया म्हणती ताता पुत्र राया आमुची आशा झाली वाया पोशिशी आम्हा म्हणून या केला होता निश्चय उपगोनी आम्हासी केवी तू जाऊ पहासी वार्धक्यपणी आपणासी धर्म केवी तुझ घडे एकोनिया तयांचे वचन विनवितसे आक्रदोन करणे ईश्वर अधीन मनुष्यरत्न न चाले माता पिता यांचे ऋण एक घडीचे स्तनपान उत्तीर्ण काही केल्या न जाण जन्मांतरी येऊन या आपण जन्मलो तुमच्या उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देखा निर्धारी ऐसा पापी आपण जाना आता दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असे होणे ब्रह्मादिका न चुकेची येणे परी जननी जनका संभोखित पुत्रनिका तेने परी श्रियेसी एका सांगतसे परियेसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस पुरी मज निमित्त कष्टलीसी भारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मींचा वैरे आपण तुझसी होते माझे ऋण म्हणून दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा जरी राहसी आमुचे घरी तुझ पोषतील बरवे परी तुझ वाटतील कष्ट भारी जाई आपुल्या माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता एकता पतीचे वचन मूर्छा आली तक्षण चरणी मस्तक ठेवून दुःख करीत येवेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज का व्हेरा तुम्हा सारखी दातरा अनेक नाही गती मज जेथे असेल तुमचा देहो तेथे सेवेचे असो आपण पाहू मनी न करावा संदेह समागमे येईन मी ऐसी दोघांची बोलणी ऐकून या जनकजन्नी देह टाकून या धरणी दुःख करीती आक्रोशी उठून या शोरासी संभोखितेसे सासूशी न करावी चिंता मानसी पती आपला वाचेल विनवितसे तयवेळी आम्हा राखील चंद्रमौळी पाठवा एखादे या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोकमहिमा ख्याती श्री गुरु नरसिंह सरस्वती गांगापुरी वास करती तया स्वामी पहावया त्यांचे दर्शन मात्रेशे आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा तोरेसी म्हणून चरणी लागली मानवले समस्तांसी माता पिता शुश्वरांसी निरोप पुसून समस्तांसी निगती झाली तयेवेळी त्या रोगिया करोनी डोळी घेऊन निघाली ती बाळी विनवित सेत येवेळी आपुलिया सासू श्वशुरांसी स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राहील आमुची कुळदेवता म्हणून सासू श्वशुरासी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी अहेव पण स्थिर होय तव दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचोत तोता म्हणून बोलती उभयंता आशीर्वाद देती शनोशनी येणे परी पती सहित होती झाली मार्गस्थ किंचित काळ मार्ग क्रमित आली गाणगापुरासी मार्ग कर्मिता रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अति संकट उडवले विचारिती श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तयेवेळी पतिव्रता तयेवेळी आली आपुले पती जवळी पाहती झाली अंतकाळी प्राण गेला तक्षणी अकांत करीती नारी डोळतसे धरणीवरी भोंस कोणी घ्यावया घेता सुरी वारिती मग जनलोक आफळी शिर भूमिसी हानी उर पाशानिसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितसी ती नारी हा देवा काय झाले का मज गायीसी गांजले आशा करून या आले राखीसी
प्राण म्हणून या. पूजेसी जाता देवळात, देऊळ पुढे देऊळ करी घात, ऐसी कानी न ऐकू मात, दृष्टांत झाला पणाशे. उष्ण काळी तापोनी नरू, ठाकोनी जाय छायेतरू, वृक्षाची पडी घात थोरू, त्यापरी झाले मज, तृषय करुणी पीडित, जाय मनुष्य गंगेत, संधी सुसरी करी घात, त्याची परी झाले मज, व्याघ्र भये पळे धेनू, जाय आधार म्हणून, तेथे वधी तसे येऊन, त्यापरी झाले मज, ऐसी पापीन दैवहीन, आपुल्या पतीचा घेतला प्राण, माता पित्यासी तेजून, घेऊन आले विदेशी, येणे परी करिता दुःख पाहो, आले ग्रामलोक संबोधिती सकळीक, अनेका परी करून या वारिती नारी सुवासिनी, का ओ दुःख करीसी झनी, विचार करी ओ अंतकरणी, होणार न चुके सकळिका, ऐसे म्हणती नरनारी, तिजला दुःख झाले भारी, आठवी तिसे परोपरी, आपले जनकर्म सकळ, एका हो तुम्ही माय बहिणी, आता कैसी वाचू प्राणी, पतीस आले घेऊन या, याची आस करोनी, आता कवना शरण जाऊ, राखेल कोण माझा जीव, प्राणेश्वरी तेजुनी केऊ, वाचू म्हणतसे ती नारी, बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी, विवाह होता परियसी, मंगळा गौरी पूजली, चुडे कंकणाचे आशेने, पूजा केली म्या भवानी, सांगती माते सुवासनी, अनेक परिव्रतादिके, जे जे सांगती माते व्रत, ते केले अखंडित, सर्व झाले आता व्यर्थ, रुसली गौरी आपणावरी, आता माझ्या हळदीसी, चोर पडले गळे सरसी, समस्त दिदले वन्हीसी, कांकन कंचुकी परियेसा, कोठे गेले माझे पुण्य, वृथा पूजिला गौरी रमण, कैसे केले मज निर्वाण, एका माय बहिणी हो, केवी राहू आता आपण, पती माझा होता प्राण, लोकांसारिखा नव्हे जाण, प्राणेश्वर परियेसा, ऐसे नाना परी देखा, पतिव्रता करी दुःखा, पतीचे पाहतसे मुका, अनेक दुःख अधिक करी, आलिंगोनी प्रेतासी, रुदन करी बहुवसी, आठवणी आपल्या पूर्व दिवसी, पूर्वस्नेह तयेवेळी, म्हणे पुरुषा प्राणेश्वरा, कैसे तेजले करा, उबग आला तुम्हा थोरा, म्हणून माते उपेक्षिले, कैसे आपण दैवहीन, घटा खापरा लागता भिन्न, होतीसी तू निधान, आयुष्य उन्हे तुझे झाले, तुमच्या माता पित्यासी सांडोनी आणिले परदेशी, जेने परिश्रवणासी वधिले राजा दशरथे, तैसे तुमची जनक जननी, तुम्हा आणिले तेजुने, तुमची वार्ता ऐकुनी दोघे प्राण त्यागतील, तिनी हत्या भरवंशी घडल्या मज, पापिनीसी वैरिणी मी तुम्हासी, पती घातकी सत्य जाना, ऐसी पापिनी चांडाळी, निंदिती लोक सकळी प्राण घातले मी बाळी, पती घातकी सत्य म्हणती मज, श्री नव्हे मी तुमची वैरी, जैसी तिखट शस्त्रसुरी, वधिली तुमचे शरीरी, घेतला प्राण आपण, माता पिता बंधू सकळी, जरी असती तुम्हा जवळी, मूक पाहती अंतकाळी, तयासी विघ्न म्या केले, वृद्ध सासू सासऱ्यास, पोसाल म्हणून होती आस, पुरला नाही त्यांचा सोस, त्यांचे सोडून केवी जोशी, एकुलते एक तुम्ही त्यांचे, उबगले ती पोसायसी, आम्हा कोठे ठेवून जासी, प्राणेश्वरा दातारा, आता आपण कोठे जावे, कोणी माते पोसावे, न सांगता बरवे, निघोनी जासी प्राणेश्वरा, तू माझा प्राणेश्वरू, तुझे महत्व केवी विसरू, लोकांसारिका नव्हेसी नरू, प्रति पाळिले प्रिय भावे, कधी नेने पृथक शयन, वामहस्त उसेवन, आता फुटले अंतकरण, केवी वाचू प्राणेश्वर, किती आठवू तुझे गुणपती, नव्हेसी माझा प्राण, सोडून जातोसी निर्वाण, कवने परीने तुम्ही, आता कवना घरी जाणे, कवन घेतील मम पोसणे, बाल विधवा म्हणून घेणे, जन अपवाद ठेविती, एखादी बुद्धी न सांगता त्याजिला प्राण, आत्मनाथा कोठे जावे आपण आता, केशवपण करुणी तव प्रेमे होते भरले, माता पित्यांते विसरले, त्याच्या ग्रही नाही गेले, बोलावणी नित्य येती, केवी जावो तयांच्या घरा, उपेक्षेशी प्राणेश्वरा, दैन्य वृत्ती दातारा, चित्त त्यांचे केवी धरू,
जोवरी होतासी तू छत्र, तो सर्वाठाई मी पवित्र, मानिती सकळ इष्टमित्र. आता निंदा करतील सासू श्वशुरापासी जाण, माझे मुख पाहता मरण, ग्रह झाले ओ अरण्य. तुम्हाविन प्राणेश्वर, घेऊन आले आरोग्यासी. येथे ठेवून तुम्हासी, केवी जावे घरासी. राक्षसिनी पापिनी ऐसे आठवून अनेक परी, दुःख करी अपरंपारी. इतुके होता ते अवसरी, आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी, रुद्राक्ष भूषणे अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी, येऊन जवळी उभा ठेला. संभोखित असे तये वेळी, काव प्रलय करीसी स्थूळे. जैसे लिहिले असे कपाळी, त्याच परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ. लागले देहासी सकळ, वाया रडसी निर्फळ. शोक आता करू नको, 8 दिवस जरी तू रडसी. न येती प्राण प्रेतासी, जैसे लिहिले लल्लाटेसी. तयापरी घडे जाण, मूढपणे दुःख करीसी. समस्त मरणार तू जानसी. कवन वाचला धरित्रीसी, सांगे अपना म्हणतसे. आपुला मनसी प्राणेश्वर, कोठे उपजला तो नर. तुझा जन्म झाला ऐर, कवन तुझे माता पिता. पूर येता गंगे प्रती, नाना परीची काष्टे वाहती. येऊनी एके ठाई मिळती, फाके अनेक चहूकडे. पाहे पा एक वृक्षावरी, येती पक्षी अपरंपारी. क्रमोनिया प्रहरचारी, जाती मागुती चहूकडे. तैसा संसार जाणणारी, कोण जन्मला आहे स्थिरी. माया मोहे कलत्र पुत्री, पती मनसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन, तैसाची हा देह जाण. स्थिर नव्हे या कारणे, शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह, तस्य संबंधी गुण पाहे. आपुले कर्म जैसे आहे, तैसे गुण उद्भवती. गुणानुबंधे कर्मे घडती, कर्मासारिकी फळ प्राप्ती. माया मोह याची रीती, माया मय संबंधे. माया संबंध माया गुण, उपजे सत्व रज तमोगुण. येण्याची रीती तिने जाण, त्रिगुणात्मक अवधरा. याचे संसार वर्तमानी, समस्त कर्माचे अधीन प्राणी. सुखदुःख आपुल्या गुणी, भोगी जे आपुले आर्जव. कल्पकोटी दिवसांवरी, देवासे आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके परी, मनुष्याचा पाड काय. काळ सकळा कारण, कर्माधीन देह जाण. म्हणून या कल्पावे अस्थिरपण. पंचभूतात्मक देहासी, काळ कर्माधीन गुण. पंचभूतात्मक देह जाण, उपजता संतोष मन. मेलिया दुःख न करावे, गर्भी जदी येताची नर. नाश असे त्याचे बरोबर, जैसे कर्म गुण येर. मरण जनन पर्येसा, कवना मृत्यू पूर्व वयासी. कवना मृत्यू वार्धक्यासी, जैसे आर्जव जासी. त्याची परी घडतसे, पूर्व जन्मिता तासरसी. भोगणे असे सुख दुःखासी, कलत्र पुत्र अतिहर्षी. पाप पुण्यवश जाणा, आयुष्य सुख दुःख. पाप पुण्यानुसार लेख, लल्लाटी लिहिले सुख दुःख. आढळ असे सर्वांसी, एखादिया कर्मासी. लंघिजेल पुण्य बळेसी. देव दानव मनुष्यासी, काळ न चुके सर्वता. संसार म्हणजे स्वप्नापरी, इंद्रजाल अवधारी. मिथ्या जाण तयापरी, दुःख आपण करू नये. शतसहस्र कोटी जन्मी, तू कोणाची होतीस भामिनी. वाया दुःख करीसी साजनी, मूर्खपणे करोनिया. पंचभूतात्मक शरीर, तोच्या शिरामास रुधिर. मेद मज्जा अस्ति नर, विष्टा मूत्र श्लेष्म संधी. ऐशा शरीरभोरात, पाहता काय असे स्वार्थ. मळमूत्र भरले रक्त, तया कारणे शोक करीसी. विचार पाहे पुढे आपुला, कोणे परी मार्ग भला. संसार सागर पाहिजे तरला, तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियसी, बोधिता झाला तापसी. ज्ञान झाले तियसी, सांडिला शोक तयवेळी. कर जोडून या तयवेळी, माता ठेविला चरण कमळी. विनवी तसे करुणा भाळी, उद्धारावे स्वामी म्हणून. कवन मार्ग आपणासी, जैसा स्वामी निरोप देसी. जनक जननी तू आम्हासी, तारी तारी म्हणतसे. कवन प्रकारे आपण, तरेन मी भवारण. तुझा निरोप मी करीन,
म्हणून या चरणी लागली एकोणी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विचारून आचरण स्त्रियेचे म्हणे सरस्वती गंगाधर त्याची वचनी विस्तार ऐकता होय पाप दूर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृत विप्र रोगी झाला मृत तयासी पावला गुरुनाथ तारावया कारणे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे मृत द्विज भार्या शोके शोको नाम त्रिशतोत्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु ओवी संख्या 154 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 30 संपन्न झाला.